नमस्कार, मी गणेश जाधव, बँकिंग अँड फायनान्स सल्लागार, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, मराठवाडा आणि संभाजीनगरसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत्या काळात येत आहेत. 25 ते 30 हजार तरुणांना इथं कामं मिळणार आहेत, उद्योग मिळणार आहेत. ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर टोयोटा किर्लोस्कर बरोबर येत आहे, त्याचं 20,000 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. अथर येत आहे, त्याच्यामध्ये त्यांची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. JSW कंपनी येते. मित्रांनो, हे आपल्या शहरासाठी, छत्रपती संभाजीनगरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्यासारख्या एक फायनान्शियल प्लॅनरला एक गोष्टीची भीती काही दिवसापासून वाटत आहे. आज जर आपण बघितलं तर बघा, कोणी इथे इन्व्हेस्टमेंट करते तर तुमचं माझं काम काय की हे शहर शांत आणि सुंदर आणि स्वच्छ ठेवलं तर या कंपन्या येणाऱ्या पुढच्या कंपन्या परत आपल्याकडे येतील. मित्रांनो, पण काही दिवसापासून आपण बघतोय की काहीतरी जातीचं राजकारण किंवा धर्माचं राजकारण येतंय. ज्या राजकारणामुळे जर शहर पेटलं किंवा शहरात जर दंगल जर झाल्या, हे लोक इथे इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. हे लोक इथनं त्यांचा पाय काढतील आणि ते बाहेर जातील, जे तुमच्या आणि आमच्यासाठी अत्यंत धोक्याची घंटी असेल. मित्रांनो, माझ्या सगळ्या तरुणांना, सगळ्या जाती धर्मांच्या नेत्यांना एक विनंती आहे की अशा कुठल्याही गोष्टीला खतपाणी घालू नका की ज्याच्यामध्ये शहरात जातीय दंगल निर्माण होईल किंवा ह्या ज्या कंपन्या येतात ह्या कंपन्या बाहेर येतील. मित्रांनो, एक उदाहरण बघा, आपण एक पेन जर विकत घेतला ना, तर तो पेन एका पेपरवर लिहून बघतो तो चालेल का नाही. ह्या कंपन्या जर करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतायत आणि तुमच्या शहरात जर जातीय दंगल घडल्या आणि ह्या कंपन्या जर गेल्या मित्रांनो, तर मराठवाड्याचं खूप मोठं नुकसान होईल. या नुकसानीमुळे तरुण मुलं जे आज आशा लावून बघतायत त्यांचं खूप मोठी निराशा होईल आणि अशा ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. तर माझे हात जोडून सगळ्या राजकीय लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक विनंती आहे की आपण सगळे एका भाईचाऱ्याने राहू, एका सलोख्याने राहू. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहोत. महाराजांचं जी शिकवण आहे त्या शिकवण आपण सगळ्यांनी फॉलो करू आणि नक्कीच हे शहर खूप सुंदर आणि चांगलं बनवू. धन्यवाद. थँक्यू.